हेलो हेलो ओके तबला बघा हेलो 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 आवाज आहे वाटलं हेलो लेवल द्या थोडी हेलो हेलो थोड़ी लेवल जा सकते थोड़ा सा इको लो हेलो असं द्या हेलो हेलो ठीक आहे कोरस बघा हेलो पेटी बघा हेलो आता आवाज दे ना
राहू दे. हॅलो मॉनिटरला लेवल दे थोडं. हॅलो हॅलो ते आवाज थोडा. असं थोडं लेवल दे मॉनिटर. असं ठीक आहे सर. थोडी शार्प कर. थोडंसं इफेक्ट द्या मला. सुरुवात चला. हार्मोनियम कमी करवा. देना लिहाय तसे एक नंबर सुंदर. हरिनामाचा हे गुलाब राजा
गुलाब राजा बसून सिंहा सनी सांगतो ऐका. थोडा आवाज पेटीला. क्षणभंगुर हे जीवन आपलं. बुवा बुवा तुम्ही भांडू नका. हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा. हरिनामाचा वारसा जपला पंचरत्न बुवानी. कदम गांजाळ पाटील गोपकर आणि चिंतामणी. बुवा आहे गावाच रत्न थोर झालं कोकण कलाभूषण. गाविल आम्हा परशुरामान कोकणचं दर्शन. बुवा संगीताचे बादशाह पाटील कमल सुत महान. अडचण चिंतामणी बुवा गोपकर भजनाची शान. नमस्कार सुस्वागतामध्ये धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी आणि या कोकण भूमीमध्ये कोकणची काशी म्हणून संबोधलं जाणार हे आमचं कुणकेश्वर मंदिर आणि त्याच्या आशीर्वादानं हे निसर्गरम्य अशा कोकणात नटलेलं माझं कुणकेश्वर गाव. आज या कुणकेश्वर गावामध्ये नानेरकर घराण्याचा आज चांदेलचा राजा त्या गणाऱ्याची सभा आज या ठिकाणी दोन्ही बुवांच्या वतीने 100% होणार आणि त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आणि त्या सत्यनारायणच्या महापूजेचं औचित्य साधून आज 2020 डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलाय. त्यामध्ये आम्ही 2 बुवांची निवड केली. मी स्वतः बुवा कुमार सुशांत दिलीप जोईल, गाव माझं कातवन, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, पिनकोड 416612. आज या ठिकाणी मला पकवाज साथ करतात माझे परम मित्र या ठिकाणी सन्माननीय तुषारजी शिंदे. त्याचप्रमाणे मला तबला साथ करतायत माझे परम मित्र या ठिकाणी सन्माननीय ओंकारजी लपते आणि या ठिकाणी माझी कोरस मंडळी. सर्वांना धन्यवाद देतोय. आज या ठिकाणी आज जोडीला लाभलेले बुवा धालवली गावची शान बुवा सन्माननीय अखिलेश अनंत फाळके, श्री पडेलकर प्रासादिक भजन मंडळ धालवली, मुक्काम पोस्ट धालवली, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. बुवांना पकवाज साथ करतायत सन्माननीय अक्षय मेस्त्री आणि त्याचप्रमाणे बुवांना तबला साथ करतायत प्रथमेश मांडवकर. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी बुवांची कोरस मंडळी देखील आहे. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतोय. या गावचे रत्न या ठिकाणी सन्माननीय आमचे लाडके आमचे खंबीरपणे आमच्या पाठीशी असतात ते आमचे लाडके अविवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. या ठिकाणी भावी चेअरमन शंकर शेठ नानेरकर, तारा मुंबई सोसायटी उपाध्यक्ष अजयजी नानेरकर साहेब, त्याचप्रमाणे माध्यमिक विद्या मंदिर कुणकेश्वर उपाध्यक्ष सन्माननीय अजयजी नानेरकर साहेब, त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा कुणकेश्वर सदस्य श्री पांडुरंग नानेरकर साहेब, त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्ट माजी अध्यक्ष सन्माननीय पुंडलिक नानेरकर साहेब आणि इतर नानेरकर कुटुंबीय या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतोय. याच गावचे एक नवोदित कलावंत माझे गुरु समान म्हणजेच माझे गुरु बंधू या ठिकाणी अभिषेकजी नानेरकर आणि कालच्याच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये ज्यांनी उत्तेजनार्थाचा मान पटकावला माझे ज्येष्ठ गुरु बंधू या ठिकाणी सन्माननीय रविकांत घाडीबुवा. सर्वांना धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे कॉलिंग कोकण चे सर्व या ठिकाणी बरेच कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. लाख लाख आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी गुणग्यावरून खास रसम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील धन्यवाद देतोय. इथे जमलेल्या माझ्या माय बाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद ठेवून छत्रपती शिवाजी महाराज
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अखंड जगदाचं आराध्य दैवत त्या लंबोदरा चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई पावनादेवी माते चरणी आई कुलगती माते चरणी आई जोगेश्वरी माते चरणी नतमस्तक होऊन मला जन्म देऊन या जगात मला ताट मानायला वागायला शिकवले माझे आई वडील त्यांच्या चरणी नतमस्तक होते माझी गुरु माऊली सन्माननीय स्वराधीश दुर्वास गुरु अभिषेक शिरसालबुवा प्रभूजी हरियाणबुवा त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय पूर्णश्व एकदा इथे जमलेले माझ्या मायबाप भजनेश्वरांच्या आशीर्वादाने मी 2020 डबल वारीला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराज जय हिंद जय महाराज ऐकू कच येत नाही सोना हॅलो धन्यवाद बा भजनाच्या सुरुवातीलाच आमचे परम मित्र या ठिकाणी अपिजी नानेरकर यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलंय त्याचप्रमाणे माझ्या या भजन मंडळाचे एक सदस्य या ठिकाणी सन्माननीय समीरजी घाडी यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आलंय लाख लाख आभार मानतोय तुमच्या माहितीने ऍडजस्ट करा अतिशय सुंदर अशी साऊंड सर्व्हिस हेलो हेलो इफेक्ट थोडा कमी करा थोडी लेवल द्या मॉनिटरला सुंदर साऊंड या ठिकाणी आमचे परममित्र समीरजी राणे सर्वांना लाख लाख आभार मानतोय या बारीसाठी ज्यांनी संपर्क साधला ते आमचे सुरेश उर्फ बाबू नानेरकर यांना देखील धन्यवाद देतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी मला तबला साथ करतायत सन्माननीय ओंकार लब्धे त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय मारुती लब्धे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझी मित्र परिवार या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत सर्वांना धन्यवाद देतोय ज्या कामासाठी आलोय 14 विद्येचा अधिपती तो लंबोदर त्याच्या भजनाला प्रथम सुरुवात करतोय धन्यवाद ऐता उलट बरा काम करशील थोड़ी लेवल हरी थोड़ी सी इफेक्ट देना सुखकारक तू दुःख विहारक सुखकारक तू दुःख विहारक तूच तुझ्या सारखा वक्रतुंड ब्रह्मांड नायक वक्रतुंड ब्रह्मांड नायक विनायक प्रभुराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। ओम गं गणपतये नमः। कुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर गणपती गजानन श्री सत्यनारायण सद्गुरु साईनाथ स्वयं रामेश्वर स्वयं कुणकेश्वर स्वयं विमलेश्वर वाणी महापुरुष श्री मांडकरीदेव श्री देवरवळनाथ आई हे दुबाई आई गजबाई देवी भगवती आई कुळगती देवी पावनाई आई जोगेश्वरी हरि हर 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 बजरंग छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य श्री अभिषेक शिरसाट सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य स्वराधीश श्री दुर्वास गुराव श्रीमान प्रमोद हरियाण श्रीमान प्रकाश जोईर आदरणीय भजन सम्राट भजन महर्षी कैलासवासी परशुराम पांचाळ अतिशय सुंदर अशी निवड आज या ठिकाणी
आमचे सन्माननीय बाबू नानेरकर यांनी केलेली आहे. कारण आज अखिलेश फाळके म्हटल्यानंतर अतिशय सुंदर असं भजन, कारण त्यांची गुरुवारी आहेत नंदेव सुतारबुवा, कारण ती पण सुतारबुवांची शाळा, बरोबर की नाही बुवा, आणि कासारडे गावची शाळा नाहीत बुवा श्री प्रकाश मारकर यांचे बुवा शिष्य आहेत. असं ते बुवा धन्यवाद. पण बुवांनी आज काय भजन काय भजनाच्या माध्यमातून मायबाप भजनी श्रोत्यांपर्यंत दाखवून दिलंय. या ठिकाणी लाडकी बहीण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतोय. बुवांनी सांगितलं भजन अक्षर 3 आहेत, बरोबर ना बुवा. भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे बुवा भजन आहे. अतिशय सुंदर प्रकारे बुवा तुम्ही सांगितलं. रामकृष्ण हरी का म्हणतात? ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी म्हणजे काय बुवा? रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे बुवा, त्याला ह्या जन्मात तरी बुवा, या कलियुगात तरी बुवा त्याला कुठची गोष्ट कमी नाही बुवा, बरोबर ना. आज सुंदर बुवाने सांगितलंय. कारण बुवा आज हा माझा गाव अशी अशी कापतात म्हणजे ढेंगा आता शिवाय काय सांगा. पण बुवा एक सुंदर प्रकारे सांगितलं बुवा काय की माता भगिनी उपस्थित आहेत, त्यांच्या माना खाली जाऊ देणार नाही 100% बुवा. ते पट्टाईचे दोन्ही बुवा सर. पण बुवा काय सांगणार तुमका, हळूहळू गजराच्या माध्यमातून 100% बुवा बोलणार, काही एक विषय नाही. पण कोकणात बुवा असंख्य कला आहेत. कारण हा मायबाप भजनी श्रोते कोकण म्हटल्यानंतर आतुरतेने ज्या सणाची आपण उत्सुकपणे वाट बघतो, तो आपला गणराया. आज 2.5 दिवस, 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, कोणी 17 दिवस, कोणी 19 दिवस, तर कोणी 21 दिवस त्याची मनोभावे सेवा करतात, बरोबर ना. आणि आपल्या कोकणामध्ये हे दशावतार आहे, नमन आहे, गवळण, भारूड, दशावतार, शक्तितुरा, गणेश चतुर्थी असे नामांकित मोठे सण बुवा आपण साजरे करतो, बरोबर की नाही. कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बुवा कोकण म्हणजे काय आहे. हे कोकणात आपल्या असंख्य कला आहेत, नमन, गण, गवळण, भारूड, दशावतार, शक्तितुरा. पण कोकण कलाभूषण की म्हणजे साध्य करून बुवा सिरपेचात मानाचा तुरा मिळवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आरेगावचं रत्न कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा. पुन्हा होणे नाही, ही काळाची गरज आहे बुवा. माझं कोकण कसं आहे एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं, कैलासवासी परशुराम सुतार बुवा. आहा, पुन्हा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जय घोष केला, कमलसुत विलास पाटील बुवा. आज माझा परम भाग्य बुवा की चांदेलचा राजा, नानेरकरांचा हा मानाचा चांदेलचा राजा, याच्या चरणी नतमस्तक होऊन आज विलास पाटील बुवांची पेटी मका या स्टेजवरती बुवा भाजूक बेटा. ह्या बुवा माझा नशीब. आयुष्यात काय नाही, नाव गाव काय नाही, फक्त हे हरिनाम गाव. आणि हे हरिनाम गात वरती जाऊ बुवा. जास्त उशीर नाही घेता बुवा. आणि काय बोलले नाहीत, भजनाच्या माध्यमातून भजन करू, ठीक आहे. गमप गमरी सनी
बांधवा देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी हेरे मुक्तीच्या साधीला हेरे मुक्तीच्या साधीला हरियेला उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा हरी हरी गणनायक शूर्पकर्ण तू दुंडिराज श्री गणेश्वरा श्री गणनायक शूर्पकर्ण तू दुंडिराज श्री गणेश्वरा श्री गणनायक शूर्पकर्ण तू दुंडिराज श्री गणेश्वरा गणनायक शूर्पकर्ण तू दुंडिराज श्री गणेश्वरा धनि धनि धम गम गरि श्री गणनायक शूर्पकर्ण तू दुंडिराज श्री गणेश्वरा सागर सनि सदनि पदम गणनायक शूर्पकर्ण तू दुंडिराज श्री गणेश्वरा हरि बोल अधिनाथ तू शिवनंदन श्री लंबोदरा मंगलमूर्ती अधिनाथ तू शिवनंदन श्री लंबोदरा
कार्यारंभी तुझला नमितो आशिष द्यावो तव पामला कार्यारंभी तुझला नमितो आशिष द्यावो तव पामला नमितो आशिष द्यावो तव पामरा धन्यवाद 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 आवाज असू दे काही विषय धन्यवाद बुवाने सांगितलंय बुवा की एकही बुवा शब्द काही बोलले नाहीत पण भजनाच्या माध्यमातून पण मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन कसं करायचं 100% कारण बुवा भजन म्हटल्यानंतर एक गाभा येतो बुवा बरोबर ना गजराचा गाभा त्या गजराच्या गाभ्याच्या माध्यमातून बुवा आपण मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन बुवा करायचं असतं सुंदर प्रकारे सांगितलं बुवा पण एक मका म्हणजे असं वाटलं सुरुवाती की म्हाळाच्या भजना केल्यासारख्या वाटलं आई शपथ सांगते बुवा चांगल्या पद्धतीत भारी आहे काय मी तुमका काय बोलणार नाही तुम्ही मला काय बोलणार नाही असं काय विषय नाही पण बुवा मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन म्हणून काहीतरी बोललं पाहिजे म्हणजे दोन्ही पण बुवा असे आहेत एकामेकाच्या घरादारापर्यंत जाऊन आतापर्यंत बुवा कधी आपण बाऱ्या केल्या नाही म्हणून नवरात्रात जवळजवळ 5 ते 6 कार्यक्रम 9 माळेपर्यंत 5 ते 6 कार्यक्रम आमच्या दोघांचेच असत ह्या आम्ही बुवा कमवलो नाव कमवण्यासाठी बुवा आयुष्य आहे बरोबर ना नाव कमवण्यासाठी आपलं आयुष्य आहे आणि नाव घालवण्यासाठी सेकंद बुवा आहे कारण सांगण्याचं तात्पर्य बुवा एवढंच आहे पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात आणि माणूस एकमेव असो तो या जिभेमुळे जाळ्यात अडकलो जाता म्हणून हे कलियुग आहे बरोबर ना बुवा वास्तविकता आहे बुवा हे कलियुग आहे या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय या कलियुगात मोर नाचताना रडतोय हंस मरताना गातोय जिवंत माणूस या पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस या पाण्यावरती तरंगतोय बरोबर ना कारण बुवा या जगात या कलियुगात फुकट आपल्या काय नाही आपण जो घेतला होतो पहिला श्वास सोडल्याशिवाय आपल्या दुसरा श्वास बुवा घेता येत नाही बरोबर ना कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नशेडी मुलांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा या आमच्या हरिनामात येऊन टाळ वाजवा लोक मरेपर्यंत माऊली या नावाने ओळखतील ही आमच्या हरिनामाची बुवा ताकद आहे असा वाटला असं ते पण ठीक आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे कारण परमेश्वर काय नाही बुवा परमेश्वर काय असं काय कोणाक सांगून गेलं नाही बाबा तुझाच वाईट होऊ दे माणूसच असो कारण छत्रपती शिवाजी महाराज बुवा आज छत्रपती शिवाजी महाराज या जर भूमीत असते तर प्रत्येकाचा दार आम्ही सांगतो सोन्याचा दाढी वाढवतले कानात बाली चंद्रकोर छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि तोंडात बघलं असतं एवढं मोठं मावा त्याका संध्याकाळी घराचा दार माहिती नाही ही वास्तविकता आहे ना बुवा कारण कवी भूषण सांगून गेलेत बुवा काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती बुवा आपण म्हणतो तीर्थक्षेत्र
गाणगापूर, अक्कलकोट, शिर्डी कुठे जायची बुवा गरज नाही. आपल्या आई वडिलांची सेवा करा, कारण अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती बुवा. आज उत्कृष्ट झांजवादक आणि होम मिनिस्टर एक नंबर काम म्हणजे आमचे राजू चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे पाठीशी आमचे खंबीरपणे असतात ते आमचे खूप सन्माननीय पोपटभाई त्या ठिकाणी उपस्थित. सर्वांचे आशीर्वाद घेतोय. बबनभाई दुर्ब पोपटभाई या देवगडात बबनभाई म्हटलंच तर कोण काय तुका ओळखणार नाही त्यांना, पण त्यांचं एक टोपण नाव त्या नावानं ते प्रसिद्ध असत बुवा. काही एक विषय नाही, राग नसावा लोभ असावा, कारण अथांग महासागराने एका छोट्या नदीला विचारलं. अथांग महासागराने एका छोट्या नदीला विचारलं काय की तू माझ्या एवढी मोठी कधी होणार. तर त्या नदीने गोड असं उत्तर दिलं बुवा की तुझ्या एवढे मोठं राहून खारट राहण्यापेक्षा, तुझ्या एवढं मोठं राहून खारट राहण्यापेक्षा मी छोटे राहून गोड राहीन. कारण जंगलाचा राजा कोण लांडगो, कारण जंगलाचा राजा सिंह देखील तर मान चुकून पाणी पितोय. रामकृष्ण बाबा कृपाच्या बंगाला बुवा सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद. पम गम पसनी पम पग मगरी सनी हृदय भुजीन लोभियली हृदय भुजीन लोभियली मकरंद धीवा लुटण्यासिया मकरंद धीवा लुटण्यासिया पाणी जीवन सुखाच्या मनी साठी थोडा पिठीचा आवाज द्या. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 हरी बोल. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल विठ्ठल. सागीरे खोगीरे मुखदागरे सागीरे खोगीरे मुखदागरे सागीरे खोगीरे मुखदा हरी बोल. धनी मिरविले योगियांच्या धनी मिरविले योगियांच्या धनी मिरविले योगियांच्या धनी मिरविले योगियांच्या सागरे तरी वैकुंठ विवरेच्या तिरी तरी वैकुंठ विवरेच्या तिरी हरे गपथ ई सारी घप पगरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख थारे सुख थारे दुख थारे हो साधनी दुख थारे हो साधनी ओ
पुढची वार राग घेतलं अरे गप्पा गरी सारे नको झाल्याची परावी नको भिन्नर नको झाल्याची परा नको भिन्नर डोके तैली विवेकाला डोके तैली विवेकाला डोके तैली विवेकाला येते आहे सागरे तुझे तुझे प्रभु ऐकती श्री राम प्रभु ऐकती सत्य भामारी रघुमाई सत्य भामारी देवगड तालुक्यात एक रत्न उर्शीनगरीतलं सन्मान्य अजितजी मुळंबुवा यांचं भडकन झलक रूप पाहतालो चली रूप पाहतालो चली रघुमा माझी पेरणी करी रघुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग हरी रघुमाई सत्य महानाथी पुंडलिकानी परिवारी पुंडलिकानी 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 योगिया
जयंती माळा गिरिधर कुंडले जयंती माळा डल जाएगा डल जाएगा डल जाएगा धन्यवाद. या ठिकाणी कैलासवासी मनीषा उर्फ पपी नाणेरकर यांच्या स्मरणार्थ अपी नाणेरकर यांच्याकडून गुणश्वेत 201 रुपयांचे बक्षीस आले. या ठिकाणी कैलासवासी मनीषा नाणेरकर यांच्या पवित्र आणि पुण्य आत्म्याला चिरशांती लाभो अशी स्वयंभू कुणकेश्वराचरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय माझ्या मंडळातील सदस्य या ठिकाणी सन्माननीय अजयजी घाडी यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचे बक्षीस आले. लाख आभार मानतोय. Thank you.